तू कितीही काही बोललास ना तरी मला माहिती आहे तुला मी आवडते। तू केवढं काय काय केलंयस माझ्यासाठी। जेव्हा बोलीन तेव्हा तू इथे निघून आलायस, पोस्टर लावले, त्या आजोबांना मदत केलीस, आजीचा नातू झालास छान, माझी गाडी मला परत आणून दिलीस, सगळ्यात आधी साडी तू मला दिलीस आणि म्हणालास की मी त्यात खूप सुंदर दिसेन। मला पहिल्यांदा आयुष्यात सुंदर तू म्हणालास आणि आपला माणूस आयुष्यात आपल्याला सुंदर म्हणत नाही ना तोपर्यंत सुंदर हा शब्द फिका वाटतो आणि जेव्हा आपला माणूस आपल्याला सुंदर म्हणतो ना तेव्हा आपल्याकडेच बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो। या शिवाला मी तुझ्या नजरेतनं पहिल्यांदा पाहिलं। आशू, जगनं मला खूप काय बोलायचं पण तेव्हा तू मला समजून घेतलं। एक मित्र म्हणून आहे तसं मला एक्सेप्ट केलं। अशा प्रत्येक हाकेला तू धावून आला, हे सगळं मित्र म्हणून केलंस, पण नवरा म्हणून का दूर होतोयस माझ्यापासून? हे बघ, एका सेकंदाने ना आपलं आयुष्य बदललंय पण आपण माणसं तीच आहोत ना। मग या नात्यात आपल्याला स्वीकारायला काय प्रॉब्लेम काय आहे? ऐक ना आपण मित्र राहूया ना। तू एकदा विचार कर, कारण तुला माहितीये का तू खुश झाला ना सीताई खुश होईल, भाऊ खुश होतील, लक्ष्मण काका, उर्मिला काकू सगळे खुश होतील। काय ना शिवा, मी सगळ्यांना खुश करण्यासाठी हे लग्न केलं पण ती चूक मला परत नाही करायची आहे। मला तू तशी आवडत नाहीस। का नाही आवडत? नाही आवडत। मी पण आहे की मुलगी। बघ ना माझ्याकडे, मी नाही आहे का मुलगी? आणि काय असतं मुलींमध्ये, जशी ती लाजते तशी आजकाल मी पण लाजते की। जशा इतर मुली साड्या वेगवेगळे ड्रेस घालतात तशी मी पण साड्या नेसते की। मी तर आजकाल मुलींसारखी पण चालते। दाखव चालू। हे बघ तू बस प्लीज। आशू, तुम्हाला बोलला होता की मी जशी आहे ना ती बाकी मुलींपेक्षा खूप वेगळी आहे। आणि आशू मला सांग, माझ्या इतकं तुझ्यावर कोणी प्रेम करेल का?